धन्यवाद मालवणी लाईफ. तुमच्यामुळे आज आम्हाला प्रेझेंट करू शकलो आणि त्याचबरोबर हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला तिथवली ग्रामस्थ असतील, इकडचे गावकरी जे कोकणी लोक आहेत त्यांनी, प्लस आमचे दहिबावचे ग्रामस्थ, तिकडचे माझी मित्रमंडळी आणि इतर सर्व मंडळींनी आम्हाला इथे खूप सहकार्य केलेलं आहे. गौरीच्या माझ्या कुटुंबियांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला, म्हणून आज आम्ही हे साध्य करू शकलो. नक्कीच त्याबद्दल खूप खूप सर्वांचे मनापासून धन्यवाद. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण आलो आहोत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिथवली या गावामध्ये आणि हाऊस ऑफ सुगंधा या ब्रँड नावाने या ठिकाणी लेमन ग्रास पासून बरेचसे प्रोडक्ट बनवले जातात, ज्यामध्ये साबण असेल किंवा इसेन्शियल ऑइल असेल असे बरेच प्रोडक्ट बनवले जातात. आणि मी आज उभा आहे ते तिथवले गावामध्येच. नानिवडे फाट्याकडनं जो रस्ता अणुस्कुराला जातो त्या रस्त्यामध्येच हे त्यांचं फॅक्टरी आउटलेट आहे. इथे देखील तुम्हाला यांचे हे सगळे प्रोडक्ट उपलब्ध आहेत किंवा घर बसल्या ऑनलाईन तुम्ही हे प्रोडक्ट मागू शकता. आता हे प्रोडक्ट कसे तयार केले जातात त्या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या कोकणातील व्यावसायिक जे आहेत ते जगासमोर पोचवत असताना आज आपण तुमच्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि तुमच्या ओळखीने आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी दिलीप परब आणि माझी वाईफ गौरी. नमस्कार. आम्ही इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या तिथवली गावात आमचा लेमन ग्रासचा ऑइल डिस्टिलेशन युनिट आहे. त्यापासून आपण वेगळे प्रोडक्ट्स बनवतो व देशात व देशभरामध्ये आपण ते पोचवतो, देशाच्या बाहेरही पोचवतो. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या लेमन ग्रासच्या फार्मपासून. आता आपण आपल्या लेमन ग्रासच्या फार्म मध्ये आहोत. लेमन ग्रास गवती चहा हा आपल्या कोकणामध्ये सर्वत्र लावला जातो. प्रत्येकाच्या घराच्या परसमध्ये प्रत्येकाकडे लेमन ग्रास असतो. नक्कीच. असं आपल्या पुरातन ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की औषधी वनस्पती ह्या आपल्याला कमर्शियल व्हॅल्यू सुद्धा खूप देतात, पण त्याच्यावरती पुढे तेवढा रिसर्च होऊ शकला नाही. आता इथे आपण लेमन ग्रास आणि टर्मरिक हळदीवरती सुद्धा आपले प्रयोग चालू आहेत. आता इथे जी लेमन ग्रास आहे ती आपली जवळपास सुरुवात आपण 1 एकरच्या नर्सरी पासून सुरुवात केलेली होती. मग त्याचेच बुंदे स्लिप्स काढून आज आपली 5-10 एकर क्षेत्रावर आपलं पूर्णपणे प्लांटेशन आहे. अच्छा, हे जे आपलं मागचं जे प्लांटेशन दिसतंय हे संपूर्णपणे 10 एकर मध्ये केलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि ते अजून वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांबरोबर पण टायअप्स करत आहोत. नक्कीच. की जेणेकरून तिकडनं सुद्धा आपण आपल्या डिस्टिलेशन पर्यंत आपण माल आणू शकतो, प्रोसेस करू शकतो आणि ऑइल जनरेट करू शकतो. बरोबर. तर आता ह्याची जी लागवड केली जाते, जशी आंब्याची लागवड पाऊस येण्याच्या अगोदर केली जाते, तर त्याच्यासाठी योग्य जमीन आणि ह्याचं जे क्रॉप आहे ते कशा प्रकारे लावलं जातं? हा, ह्याचं मूळ असं आहे की माझं मूळ गाव दहिबाव आहे. आमच्या स्वतःच्या आंब्याच्या बागा आहेत. बरोबर. पण आमच्याकडे पूर्णपणे कातळ आहे. कातळ असल्यामुळे आणि सॉइलची कमतरता असल्यामुळे असा हा प्रोजेक्ट तिथे करणं थोडं कठीण आहे, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे. म्हणून त्यासाठी आम्ही तिथवली ह्या गावामध्ये हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला. इथे जागेवर इथे माती आहे, इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आम्हाला. इथे तिथवली गावाला स्वतःला धरण आहे आणि इव्हन आमच्या प्लॉटला नदी सुद्धा आहे. त्याच्यामुळे 12ही महिने आम्हाला पाण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आम्ही तिथे म्हणून ही जागा निवडली या प्लांटेशन साठी आणि इथे आम्ही हा प्लांटेशन केलेला आहे. ह्याची लागवडीचा सर्वात सोपा काळ म्हटला तर पावसाळा. जशी आपण भात लावणी करतो त्याचप्रमाणे ह्याच्या काड्या लावत जायच्या असतात.
आणि चांगला काळ आहे, कारण तुम्हाला पाण्याचं टेन्शन नसतं त्यावेळेला. बरोबर. नाहीतर इतर वेळेला सुद्धा तुम्ही लागवड करू शकता, पण अति थंडी आणि अति उष्णता असेल तर करू नये, कारण त्यावेळेला मोर्टॅलिटी रेट, रोपांचं मरण्याचं संख्या खूप जास्त होऊ शकते, सुकू शकतात. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण ही रोपं लागवड करतो तर एक 15-20 दिवस त्याला मुळं पकडण्यासाठीच जातात. त्यावेळेला त्याला पाणी मिळणं कंटिन्युअस खूप गरजेचं असतं. त्यामुळे शक्यतो ह्याची लागवड पावसाळ्यातच करावी. नाहीतर नसेल जमत तर मग तुम्ही हिवाळ्यामध्ये करू शकता, उन्हाळ्यात करू शकता, पण एक जास्त थंडी नको, जास्त उन्हाळा नको, आणि तुमची पाण्याची व्यवस्था ही कंटिन्यू तिथे राहिली पाहिजे. अशी व्यवस्था असेल तुम्ही लागवड करू शकता. नक्कीच. आणि एक प्रश्न होता की जसं आपण भात पेरल्यानंतर भाताचं रोप उगवतं, तर या केसमध्ये म्हणजे लेमन ग्रास मध्ये त्याचे बियाणे येतं की कसे काय पद्धतीने याचं रोपण केलं जातं? हा, जर आपल्याला हा प्रोजेक्ट जर इम्प्लिमेंट करायचा असेल, याची प्लांटेशन्स करायची असेल, तर आता फॉर एक्झाम्पल आता माझं 10 एकर क्षेत्र आहे, पण 10 एकर क्षेत्र मला काही बियाणं आणायचं नाहीये. तुम्हाला 1 एकरची पहिली नर्सरी तयार करावी लागते, 1 ते 2 एकरची नर्सरी. त्याच्या स्लिप्स, जशा आपल्या भाताच्या काड्या कशा असतात त्याप्रमाणे त्याच्या स्लिप्स येतात, आणि त्या स्लिप्सच आपल्याला एका वेळेला लावायच्यात. आणि एकदा लावल्यानंतर वर्षभरामध्ये त्या अशा पूर्णपणे त्याच्या 50 एक काड्या बनतात. जसं आपण बांबूची लागवड असते किंवा काय, जसे जसे अजून बांबू त्याला फुटतात त्याप्रमाणेच ह्याच्या अजून काड्या फुटतात. मग जेव्हा तुम्हाला लागवड करायची आहे 1-1.5 वर्षाने, तेव्हा तोच बुंदा मुळासकट काढला जातो, त्याच्या स्लिप्स वेगळ्या केल्या जातात आणि मग त्यांची लागवड केली जाते. लेमन ग्रासची कटिंग जेव्हा तुम्ही एकदा लागवड करता आणि त्याचा बुंदा ब्रश कटरला मिळेल अशा पद्धतीने जर तयार झाला तर पहिल्या 4 महिन्यातच त्याची पहिली कटिंग मिळते. जर तुमची जमीन सुपीक असेल, त्याची वाढ चांगली झालेली असेल, तर तुम्ही पहिल्या 4थ्या महिन्यातच त्याची कटिंग तुम्हाला मिळते, आणि दर 3 महिन्याने त्याची कटिंग तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपण जिथे हार्वेस्टिंग चालू आहे त्या प्लॉटला आपण आलेलो आहोत. लेमन ग्रासची कटिंग मॅन्युअली करणं खूप कठीण आहे, जेव्हा क्षेत्र तुमचं खूप मोठं असतं, मग त्यामुळे ब्रश कटर वापरलं जातं. हे ग्रास कटर आहे जे आपण भात शेतीला वगैरे पण वापरतो, त्या पद्धतीचं हे कट आहे, त्याला ब्लेड लावलं जातं. आणि हा जो लेमन ग्रासचा बुंदा हा ते 4 इंच सोडून कटिंग केली जाते, वरनं कट केलं 4 इंच सोडून, की जेणेकरून पुन्हा त्याला फुटवे फुटायला सुरुवात होतात. तुम्हाला दिसत असेल की आता हे त्याला असे थोडे थोडे फुटवे पण आलेले आणि ते इमिजिएटली येतात कट केल्यावर. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आपण काड्या लावतो भात, जसं आपण लावणी करतो त्याच प्रकारे लेमन ग्रासची आपण काड्या लावतो. सो एक काडी लावल्यानंतर त्याच्यातनं इतके फुटवे फुटतात. आणि ते एका वेळेला मग तुम्ही कटिंग करू शकता. साधारण आता ही जी हार्वेस्टिंग चालू आहे ही लावणी झाल्यानंतर किती दिवसानंतर आपण ही हार्वेस्टिंग करतोय, कटिंग करतोय? आता हा जो प्लॉट आहे तो आपला 2 वर्ष जुना प्लॉट आहे. आपण जेव्हा तुम्ही एखादी लागवड केल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये ती कटिंगला तयार होतं. 4थ्या महिन्याला कटिंगला तयार होतं. एक काडी लावली आपण 4थ्या महिन्याला पहिली कटिंग केली, आता तिची सिच्युएशन ही आहे बरोबर, ही कटिंग केल्यानंतर आहे. आता ह्याला पुन्हा लेमन ग्रास येतं का? येस, एक्झॅक्टली. मग जेव्हा आता त्याला लगेच पुढच्या आठवड्यापासून त्याला पालवी सुद्धा फुटायला सुरुवात होणार. याला पालवी फुटायला सुरुवात होणार आणि परत 3 महिन्याने हाच प्लॉट पुन्हा कटिंगला येणार. एकदा रोप लावल्यानंतर त्याचा आपण किती वेळा कटिंग घेऊ शकतो? जसं की एक आपण म्हणतो की एक कोंबडी तिच्या आयुष्यामध्ये 10 वेळा विहते किंवा 10 वेळा पिल्ल घालते, तसं हे एक रोप लावल्यानंतर किती वेळा कटिंग होते? तसं तुम्ही लेमन ग्रास जर जमिनीमध्ये लावलं असेल तर ते खूप वर्ष राहतात, 10-15 वर्षही राहतात. पण ऑइलचा जो टक्का असतो, ऑइल रेशो, हा फक्त 5 वर्षाचा कालावधी असतो. मग तुम्ही एका वर्षामध्ये त्याच्या 4 कटिंग घेऊ शकता. अशा 5 वर्षापर्यंत तुम्ही तेलाचं उत्पन्न त्यातून घेऊ. मग अगेन तुम्हाला हे पूर्ण क्रॉप मुळासकट काढून टाकायचंय आणि पुन्हा नवीन लावणी करायची? म्हणजे हेच क्रॉप पुन्हा मुळासकट काढायचं आहे, त्याच्या स्लिप्स वेगळ्या करायच्या आणि त्याच लावायच्या. म्हणजे तुम्हाला पुन्हा काही बाहेरून विकत घ्यायची गरज नाहीये.
आता आपण कटिंग बघितली. नक्कीच. कटिंग केल्यानंतर तो अशा पद्धतीने गोळा केला जातो व बॅगेत भरला जातो. आता ह्याच्या मागे मी तुम्हाला थोडा इतिहास सांगतो. जेव्हा 4 वर्षापूर्वी आम्ही लेमन ग्रासची फार्मिंग इथे कोकणात सुरू केली होती, तेव्हा इथे हा अशा प्रकारे कोणी प्रोजेक्ट केलेला नव्हता. तर त्याच्यामुळे ह्याची एक्झॅक्टली प्रोसेस कशा प्रकारे आपण टाइम ह्याचा कमी करू शकतो, मॅन पॉवर कशा प्रकारे आपण वाचू शकतो, रिसोर्स कमीत कमी वापरून टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर कसा करू, ह्याच्यावर आम्ही अभ्यास केला. पहिल्यांदा जेव्हा 1 टनाचा माल प्रोसेस करण्यासाठी आणि तो फार्म पासून शेतापासून ते डिस्टिलेशन युनिट पर्यंत नेण्यासाठी आम्हाला 4 दिवस लागायचे. कारण तो मॅन्युअली गोळा करावा लागायचा, मग त्याचे भारे बांधा, मग ते भारे डोक्यावरून वाहावे लागायचे आणि त्याच्यामुळे आम्हाला एकतर माणसंही खूप लागायची आणि टाइमही खूप जायचा. त्याच्यामुळे जे इकॉनॉमिक्स होतं ते खूप वाढत होतं. त्याच्यावरती आम्ही मग आमची टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचा अभ्यास करून आम्ही स्वतःच्या बॅग्स डिझाईन केल्या. आणि ह्या बॅग्स मध्ये आता जेव्हा कटिंग होतो तेव्हा तो कटिंग केल्यानंतर माल ह्याच्यामध्ये भरला जातो. आणि तो माल नंतर व्हील बॅरोज मधून, ज्या छोट्या गाड्या आम्ही आहेत त्याच्यामधून तो डिस्टिलेशन पर्यंत नेला जातो, जेणेकरून हे कमीत कमी मॅन पॉवर मध्ये आणि ह्याला काही असं खूप ताकदवान मनुष्यच हवाय अशाची गरज नाही लागत, जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये भरू शकता आणि गाडीमधून इझिली नेऊ शकता. म्हणजे एखादी गरज पडल्यास एखादी महिलाही हे काम करू शकेल. अशा पद्धतीने हे सगळं पूर्णपणे प्रोजेक्ट आपला पूर्ण डिझाईन केलेला आहे. जेणेकरून काय होतं की पूर्वी जेव्हा आम्हाला 4 दिवस लागायचे तेच काम आता आमचं 1 दिवसात होतं. 1 दिवसात आमचं पूर्ण डिस्टिलेशन युनिट भरतं. नक्कीच. आता हे जे आपले जे लेबर्स आहेत हे कुठले लेबर्स आहेत? आता आपल्याकडे जवळपास एक 5-10 माणसं काम करत आहेत. काही परमनंट आहेत, काही कॉन्ट्रॅक्टवर असतात, पण हे सगळे माणसं इथे स्थानिक आहेत. कोकणी माणसं आहेत आपली. आमच्या कंपनीचीच एक पॉलिसी आहे की आम्ही फक्त कोकणातील आणि स्थानिक लोकांनाच रोजगार देतो. कारण ही इंडस्ट्री आपण इथे सेटअप करत आहोत, ही अरोमॅटिक इंडस्ट्री. तर माझा मूळ असा आहे की इथे स्थानिकांनाच आपलं काम मिळालं पाहिजे आणि त्याच्यावरच आपलं काम चालू आहे. त्याच्यामुळेच त्यांचे सण सूद सगळे सांभाळून आमचं डिस्टिलेशनचं कॅलेंडर बनतं. वर्षाच्या सुरुवातीलाच आमचे होळीचे दिवस, देन आपलं गणपतीचे दिवस, मग आपला दसरा, दिवाळी, ह्या सगळ्यांच्या सणाच्या सुट्ट्या काढल्या जातात. मग त्यानुसार आपली हार्वेस्टिंगचं सायकल मेंटेन केलं जातं. मग थोडं 5-10 दिवस आपण त्याप्रमाणे ते ऍडजस्ट करतो, जेणेकरून आपले कोकणी माणसं सणही साजरे करू शकतात आणि इथे रोजगारही करू शकतात. आणि कोकणी माणसाबद्दल एक खूप मिथ्या आहे की काम नाही होत वगैरे वगैरे, पण असा आम्हाला काही अनुभव नाही. गेली 4-5 वर्ष आम्ही काम करत आहोत आणि सगळी आपली माणसं कोकणी आहेत आणि ती व्यवस्थित काम करत आहेत. तुमच्या सांगण्यावरनं मी असं सांगू शकतो की आता इकडे जो स्थानिक जो युवा आहे तो नोकरी व्यवसायासाठी मुंबईला धावत आहे आणि गणपतीला गावाला येण्यासाठी त्याला सुट्टीसाठी आपल्या मॅनेजरवर भांडावं लागतंय. तर ती गोष्ट या कामगारांना करावी नाही लागत आहे आणि त्यांना कुठेही आपला जिल्हा सोडून जावं नाही लागत आहे. ही तुमच्यासारख्या लोकांसाठी खरंच ही गर्वाची गोष्ट आहे. तर आता आपण ह्याची हार्वेस्टिंग बघितली, हे कसं भरलं जातं. आता आपण प्लांट कडे जाऊया. ओके. आता आपला जो बायोमास आहे, जो हार्वेस्ट केलेला होता, तो या बॅग्स मधून आणि या व्हीलबरोवरून आपल्या डिस्टिलेशन युनिट पर्यंत आलेला आहे. हे आपलं सुगंधाचं लेमन ग्रास ऑइल डिस्टिलेशन युनिट आहे. इथे आपलं ऑइल प्रोसेस होतं पूर्णपणे. मी तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस दाखवतो. नक्कीच. जेव्हा हा बायोमास जेव्हा इथे येतो तेव्हा हे आपले 1-1 टनाच्या अशा 2 वेसल्स आहेत. ज्या वेळेला एकाची प्रोसेस चालू असते ऑइलची प्रोसेस, तेव्हा दुसरीचं टाकीचं भरणं व तो एक्स्ट्रॅक्टेड केलेला बायोमास बाहेर काढणं ही प्रोसेस चालू असते. तर आता आपण ह्याच्यामध्ये हा माल भरणार आहोत या वेसलमध्ये आणि 1 टनाची वेसल पूर्णपणे भरल्यानंतर त्याला हे जे झाकण आहे ते शिफ्ट होतं. हे ड्युएल सिस्टीम डिस्टिलेशन युनिट आहे. ते झाकण इथे शिफ्ट होतं व अशा प्रकारे इथे फिट होतं. ते फिट झाल्यानंतर हा बॉयलर आहे.
फायरवूड बॉयलर आहे हा, लाकडांवरती आपला जो ट्रेडिशनल पारंपरिक बॉयलर असतो त्या पद्धतीने. बरं. ह्याच्यावरती पाणी उकळवलं जातं आणि जे पाणी उकळवलं जातं त्याच्यापासून जी वाफ तयार होते, स्टीम जे जनरेट होते ती या पाईप मधून पास होते. ओके. स्टीम जनरेट. आणि ही एक टाकीचा स्टीम कॉक तो ओपन केला जातो. अच्छा. आणि त्याच्यावरती ते बॉईल केलं जातं. अच्छा. जे लेमन ग्रास आपण 1 टनाचा फिल केलेलं आहे ते बॉईल केलं जातं. ओके. आणि त्यातून जी वाफ तयार होते पूर्णपणे, आता बॉयलर पूर्णपणे स्टीम जनरेट करायला 1-2 तास घेतो. ओके. मग त्याच्यानंतर ही जी वाफ जनरेशनची जी प्रोसेस आहे, इकडे बॉईल करण्याची प्रोसेस आहे ती एक पूर्ण 4 तासाची प्रोसेस आहे. अच्छा. मग इथे ती प्रोसेस होत असते. ओके. आणि जी वाफ पास होते ती ह्या नोझल मधून पास होते. ओके. ह्या नोझल मधून पास झाल्यावर हा जो आहे तो वाफेला कंडेन्स करतो. ओके. थंड करतो. मागेच कूलिंग टॉवर आहे जो वाफेला थंड करायचं काम करतो. अच्छा. ह्याच्यामुळे थंड होतं. आणि जी वाफ थंड होते तिचं ह्या सेपरेटर मध्ये, हा ऑइल सेपरेटर आहे. ओके. इथे पाणी तेल पूर्णपणे बाहेर येतं. अच्छा. जेव्हा वाफेला आपण थंड करतो तेव्हा ह्याच्यात 3 टॅप आहेत. ओके. 1 2 3. हे जे पहिला जो टॅप आहे, आपण जसं घन पदार्थ आपलं सायन्स मध्ये असतं की सगळ्यात जड पाणी हे नेहमी तळाला असतं. बरोबर. जे आपण जे बॉईल केलेलं जे पाणी असतं वॉटर, ते जेव्हा पहिल्यांदा कंडेन्स होतं ते सगळं तळाशी जातं. कारण ते सगळ्यात जड असतं. ते ह्या टॅप मधून बाहेर पडतं. दुसरा जो टॅप आहे त्याला हायड्रोसॉल वॉटर, म्हणजे लेमन ग्रासच्याच बायोलॉजीमध्ये बॉटनीमध्येच त्याच्या लीफ्स मध्ये 2 कंपोनेंट्स असतात, एक ऑइल आणि दुसरं वॉटर. बरोबर. त्या वॉटरला हायड्रोसॉल वॉटर म्हणतात, फ्लोरल वॉटर. ते इथे बाहेर पडतं. आणि सगळ्यात हलकं असतं ते तेल. बरोबर. ते वरती तरंगतं, ते ह्या टॅप मधून या बॉटल्स मध्ये बाहेर येतं. नक्कीच. आणि अशा प्रकारे इथे ऑइल सेपरेशनची प्रोसेस पूर्ण होते. ओके. आता जसं तुम्ही मला मगाशी सांगितलं की तुम्ही IT क्षेत्रात इतके वर्ष काम करत होता आणि आता फार्मिंग कडे वळलेला आहात. सो या फार्मिंग साठी तुमच्या IT चा काही उपयोग होतो का? ज्या पद्धतीने मी मगाशी बोललो की फार्मिंग्समध्ये कटिंग पासून ते डिस्टिलेशन युनिट पर्यंत आणण्यासाठी आम्ही पहिल्यांदा त्याला 4-4, 5-5 दिवस लागायचे. कारण ट्रेडिशनल मेथड होती. कटिंग करा, मग ते मोळ्या बांधा, भारे बांधा, मग भारे एक ट्रेडिशनली उचलून आणा. त्यासाठी मॅनपॉवर खूप लागायचे. ज्याप्रमाणे ऊस तोडणी चालते त्या पद्धतीने सगळी कामं होत होती. पण ज्याप्रमाणे आम्ही IT मधून आलो तिथे आम्हाला 2-3 भागामध्ये खूप चांगला फायदा झाला. पहिला मुद्दा असा की जी प्रोसेस आहे पूर्ण डिझाईन प्रोसेस, ते आम्ही पूर्णपणे AI चा वापर करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ती कशा प्रकारे आपण स्मूथ करू शकतो. ही टोटल जी प्रोसेस डिझाईन आहे, म्हणजे जिथे 5-6 दिवस लागत होते तिथे आम्ही ती एका दिवसावरती प्रोसेस आणली. हा पहिला फायदा आम्हाला IT मध्ये झाला. ITच्या बॅकग्राऊंडचा आम्हाला फायदा झाला. दुसरा फायदा असा की आता लेमन ग्रास, जेव्हा हे गवत आपण ऍज अ शेतकरी, मी आता फार्मर सुद्धा आहे आणि बिझनेसमॅन सुद्धा आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचे प्रोडक्ट सुद्धा बनवतो. तर ऍज अ शेतकरी म्हणून मी जेव्हा हे पिकवतो तेव्हा विकण्यासाठी तुम्हाला एखादं मार्केट बघावं लागतं. अगदी बरोबर. मग शेतामध्ये रॉ मटेरियलला, गवताला हा 15 ते 20 रुपये किलोचा भाव आहे. हे सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यामध्ये जेव्हा आपण भाजीवाल्यांकडे आपल्याला लेमन ग्रास मिळतो चहासाठी वगैरे, तर 15-20 रुपये किलो. पण आता आपण काय करतो, शेतकरी जेव्हा एखाद्या व्यावसायिक प्रमाणे विचार करायला सुरुवात करतो की आता आपण व्हॅल्यू ऍडिशन काय करू शकतो, एक स्टेप काय पुढे जाऊ शकतो, तर मग हे डिस्टिलेशन युनिट आहे. त्याची ऑइल प्रोसेस केली. जशी त्याची ऑइल प्रोसेस होते तर ह्या ऑइल प्रोसेसमध्ये जिथे 15-20 रुपये मला एका किलोचे मिळत होते तेच मला डायरेक्टली 1000 रुपये किलो भावाने ते जातं. ते 900 ते 1200 हा रेट असतो. आणि त्या प्रोसेसमध्ये ह्याची व्हॅल्युएशन ठरतं. मग मला त्याची किंमत जास्त मिळते. बरोबर. मग ह्याच्या पुढे आमचा जो ITचा जो बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपल्या प्रोडक्ट्सचं फॉर्म्युलेशन्स काय बनवू शकतो, मार्केट्समध्ये कुठे कुठे ते ठेवू शकतो, ह्याचा वापर करून त्याचा आम्ही व्हॅल्यू ॲडिशन अजून केलं आणि त्यातून आम्ही प्रोडक्ट्स आमचे बनवले. आणि ते प्रोडक्ट्स आज वेबसाईटवरून, ॲमेझॉनवरून आणि इतर काही वेबसाईट्सवरून ऑनलाईन थ्रू आम्ही देशात आणि देशभरामध्ये पोहोचवतो. हा मुद्दा आम्हाला IT मध्ये ह्याचा खूप वापर झाला.
जसं दिलीप मगाशी म्हणाला की ह्या आपल्या इसेन्शियल ऑइलच्या डिस्टिलेशन युनिट मधून आपण लेमन ग्रास पासून लेमन ग्रास ऑइल बनवतो. नक्कीच. त्यामध्ये आपल्याला 3 प्रोडक्ट्स बाहेर येतात जेव्हा आपण हे डिस्टिलेशन करतो. पहिलं आहे हे डिस्टिल्ड वॉटर आहे. जे पाणी आपण लेमन ग्रास बॉईल करायला वापरतो त्या पाण्याचं रियूज होतं. हे आपण शेतीला वापरतो हे पाणी. दुसरं आहे हे फ्लोरल वॉटर किंवा हायड्रोसोल वॉटर आहे. हे पण आपण यूज करतो आपल्या प्रोडक्ट्स मध्ये. कुठल्या प्रोडक्ट्स मध्ये हे वापरलं जातं? आपण हे स्प्रे मध्ये यूज करतो, आपल्या फ्लोर क्लीनर मध्ये यूज करतो. तसं बघायला गेलं तर ह्याचा ॲज सच काही मार्केट व्हॅल्यू नव्हती. म्हणजे हे आमच्याकडून जे आजूबाजूचे शेतकरी गोठा साठी मध्ये वापरायला हे घेऊन जायचे. मग त्यांना मच्छर माशा ह्या दूर पळायच्या ह्या वासाने. सो तिथून आम्हाला एक आयडिया सुचली की आपण हे एका ब्रँड मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आणि त्याच्यावर रिसर्च करताना आम्हाला समजलं की आपण ह्याच्यापासून फ्लोर क्लीनर, स्प्रे असे प्रोडक्ट्स बनवू शकतो. सो सध्या आपल्याकडे हे 2 प्रोडक्ट्स आहेत जे या फ्लोरल वॉटर आणि आपल्या ऑइल पासून बनतात. सो तिसरं जे महत्वाचं आणि मेन कंपोनंट जे बाहेर पडतं हे आपलं लेमन ग्रास इसेन्शियल ऑइल आहे, प्युअर आणि नॅचरल. ह्याचे ऍक्च्युली युजेस मल्टिपल इंडस्ट्रीज मध्ये होतात. वास्ट इंडस्ट्री आहे याच्यासाठी. ह्याच्यामध्ये अँटी डॅन्ड्रफ प्रॉपर्टी आहे, ह्याच्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टी आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे स्किन केअर मध्ये किंवा स्पा मध्ये यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये एक सुदिंग स्मेल असतो. सो डिफ्युजर मध्ये तुम्ही वापरू शकता. ज्यांना पण जॉईंट पेन आहे किंवा मसल पेन आहे त्या ऑइलच्या मसाज ऑइल मध्ये ह्याचा वापर केला जातो. नक्कीच. मग जे हेअर ऑइल बनतात त्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो. असे वास्ट इंडस्ट्रीज मध्ये ह्याचा वापर होतो आणि त्याच्यामध्येच आम्ही आमचे प्रोडक्ट्स डिझाईन केलेले आहेत. ज्यांना कोणाला इसेन्शियल ऑइलची गरज आहे ते आम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्क्रिप्शन मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे. आणि ह्याच ऑइल आणि फ्लोरल वॉटर आणि इतर काही कंपोनंट्स जे आपल्या शेतात पिकवलं जातं त्याच्यापासून आपले हे प्रोडक्ट्स बनवले जातात. ज्याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे स्प्रे, फ्लोर क्लीनर हे आपलं ऑइल, सोप आहे. सोप मध्ये आपण आपल्या शेतात उगवलेली हळद वापरतो. ही ग्राइंड केलेली हळद आहे ज्याच्यामध्ये सुद्धा लाईक ही पण एक मेडिसिनल हळद आहे. स्किन साठी त्याला खूप चांगला फायदा होतो. आणि सोप हा हळद आणि आपला लेमन ग्रास ऑइल ह्याच्यापासून बनला जातो. सो ती प्रोसेस आता आपण डिटेल मध्ये बघूया. नक्कीच. सांगितल्याप्रमाणे आपला हा पूर्णपणे नॅचरल आणि हँडमेड सोप आहे जो चुलीवर बनवला जातो. त्यामध्ये ग्लिसरीन जे मक्याच्या एक्स्ट्रॅक्शन पासून तयार होतं आणि हळद जी आपल्या शेतात उगवली जाते ती आणि ऑफकोर्स आपला लेमन ग्रास ऑइल असं तयार केलेला हा आपला मोल्ड आहे साबणाचा. अच्छा, ते जे मेल्ट केलेलं मटेरियल होतं ते आपण या मोल्ड मध्ये टाकलं. हो, आता हे थंड होईल. एक 4 ते 5 तास याला लागतात थंड व्हायला. आणि थंड झाल्यानंतर ह्याला सोप बार मध्ये कट केलं जातं. आणि अशा प्रकारे हा सोप बार आहे. हो, आणि हा व्हेरियस साइज मध्ये आहे आपल्याकडे. व्हेरियस साइजेस मध्ये आपण नंतर बघणारच आहोत. हो नक्की.
आणि मग ह्याला ह्या बटर पेपर मध्ये रॅप केलं जातं. प्लास्टिकचा वापर आपण टाळतो शक्य तेवढा. आणि मग हा रॅप करून या बॉक्स मध्ये आपण पॅक केला जातो. तर ही संपूर्ण हाऊस ऑफ सुगंधाची टीम आहे. हा हाऊस ऑफ सुगंधाचा परिवार म्हणायला हरकत नाही. तर थोडक्यात आपण तुमची ओळख जाणून घेऊया. तुमचं नाव कसं दादा? माझं पांडुरंग विष्णू गांधी, गाव तितवली. ओके. ह्यांचं नाव आहे आत्माराम खाडे, गाव नानिवड. ओके. ते आहेत सत्यवान राठोड, त्यांचं गाव आहे मठ खुर्द. अच्छा. सचिन तावडे, गाव तितवली. अच्छा. ते आहेत गुरु. ओके. तर असे ही संपूर्ण टीम आहे. काका, हे जेव्हा हाऊस ऑफ सुगंधा चालू झालं त्या अगोदर तुम्ही कुठे काम करत होता? मी मुंबईला होतो. अच्छा. मुंबईला IT क्षेत्रामध्ये होतो. अच्छा. तिथं मग लॉकडाऊन मध्ये मी इकडे आलो. अच्छा. आणि मग इथे मला वाडीतले होते इसवलकर, त्यांनी सांगितलं की इथे लेमनकरची कंपनी आहे, तिथे चल. मग इथे आलो. ओके. कामाला. मग ही जी इतर लोक आहेत ती पण इथेच मजुरी करत होती? इथेच मजुरी करत होती. अच्छा, तुम्ही गावातच सगळेजण मजुरी करत होता. पण आता तुम्हाला एक हक्काचा पगार मिळायला सुरुवात झालेली आहे. हो. आणि प्रत्येक महिन्याला तुमचा पगार वेळेवर तुम्हाला मिळतोय. आणि वर्षाचे 12 महिने तुमच्या हातात काम आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा सुट्ट्या लागतात त्या वेळेला तुम्हाला ह्या सुट्ट्या मिळतात. ओके. तर नक्कीच आपला हा स्थानिक लोकांना रोजगाराची एक संधी इथे उपलब्ध झालेली आहे. सो तुम्हाला सर्वांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू सर. सो दिलीप दादा आणि ताई, खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. नक्कीच हे प्रोडक्ट कशा प्रकारे तयार केले जातात, त्यापैकी आपण हँडमेड साबण कसा तयार केला जातो या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे. इन फ्युचर इतर प्रोडक्टची देखील आपण नक्कीच वेगळा व्हिडिओ करून माहिती घेणारच आहोत. तर आपल्याकडे एकूण किती प्रोडक्ट आहेत आणि त्या प्रोडक्टच्या किमती आणि ते प्रोडक्ट घरपोच डिलिव्हरी कसे मागू शकता या संदर्भातली आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया. सो आपण कुठल्या प्रोडक्ट पासून चालू करूया? आपलं जे मेन प्रोडक्ट आहे ऑइल. ओके. सो हे 100 ml चं ऑइलचं पॅक आहे. अच्छा. जे 300 रुपयाला आहे. अच्छा. 100 ml 300 रुपये. ओके. याचा यूज कसा करू? कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण करू शकतो? मल्टिपल इंडस्ट्रीज मध्ये याचा यूज होतो. ह्याच्यामध्ये अँटी डॅन्ड्रफ प्रॉपर्टीज आहेत, अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत. सो तुम्ही हेअर ऑइल मध्ये वापरू शकता. अच्छा. जर ते मला घरात वापरायचं असेल तर काय प्रपोर्शनेट मध्ये वापरू शकतो? ज्या प्रमाणात तुम्हाला दुखतंय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मसाज साठी वापरायचंय तर तुम्हाला जितकं दुखतंय त्या प्रमाणात तुम्हाला घ्यावं लागतं. ह्याचं कधीच डायरेक्ट ऍप्लिकेशन आपण नाही करू शकत. ह्याला एका कॅरियर ऑइल मध्ये, लाईक कोकोनट ऑइल मध्ये तुम्ही मिक्स करून वापरू शकता. जर तुम्हाला जास्त दुखत असेल तर 70% हे वापरा, 30% तुम्ही ऑइल वापरा, नारळाचं तेल वापरा. आणि जर कमी दुखत असेल तर 60-40 किंवा 50-50, ज्या प्रमाणात तुम्हाला दुखतंय त्या प्रमाणात तुम्ही वापरू. ओके. जर मला हे हेअर ऑइल म्हणजे डोक्यासाठी जर वापरायचं असेल तर? डोक्यासाठी वापरताना पहिले ट्रायल बेसिसवर करा. एक थोडंसं एक 10 ml घेऊन, 10 ml मध्ये 5 ml घेऊन, जर ते तुमच्या स्कॅल्पला सूट झालं तर मग तुम्ही मोठ्या प्रमाणात 10 ml कोकोनट ऑइल मध्ये 5 ml 3 ml ते तुमच्या स्किनवर डिपेंड करतं. ओके. ओके. त्या पद्धतीने आपण हे यूज करू शकतो. हो. पुढचं प्रोडक्ट? पुढचं आहे आपला साबण, जो आपण मगाशी त्याची डिटेल प्रोसेसिंग बघितली. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्या 3 साइजेस आहेत ऍक्च्युली. ही मोठी साईज आहे ज्याची MRP 150 आहे. ही मीडियम साईज आहे ज्याची MRP 75 आहे. आणि एक छोटी साईज असते ह्याच्यामध्ये जी आपण होम स्टेजना सप्लाय करतो. ओके. हॉटेल इंडस्ट्री मध्ये होऊ शकते. ओके. ते सर्वात जी लहान आहे त्याची कॉस्टिंग किती आहे? ती आपण ऍज अ सिंगल पीस नाही विकत, ती आपण फक्त होम स्टे साठी. सो जे हॉटेल इंडस्ट्री मध्ये ते नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याच्यानंतरचं प्रोडक्ट काय आपलं?
आपलं हे फ्लोअर क्लीनर आहे. अच्छा. अगेन हे 100% नॅचरल आहे, जे लेमन ग्रासचं फ्लोरल वॉटर, आपलं तेल आणि इतर काही फॉर्म्युलेशन्सने बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण क्लिअर पॅकेजिंग ठेवून सगळे युजेस मेन्शन केलेले आहेत. याची MRP 200 रुपीज आहे आणि हे Amazon आणि आपली स्वतःची वेबसाईट यावर अवेलेबल आहे. अच्छा. आणि लास्ट प्रोडक्ट कुठला आपला? आपला हा स्प्रे आहे. अगेन हा मल्टीपर्पज स्प्रे आहे. लाईक तुम्हाला मच्छर पळवण्यासाठी याचा यूज होतो. ऍज अ कार फ्रेशनर यूज करू शकता, एअर फ्रेशनर यूज करू शकता, किंवा जिकडे बुरशी येते, जिथे कुबट वास येतो पावसाळ्यामध्ये, तिथे याचा यूज करू शकता. हे पण आपलं अवेलेबल आहे ऑनलाईन आणि ह्याची MRP 300 आहे आणि ह्याची क्वांटिटी आहे 100 ml. ओके. आता हे जे सगळे प्रोडक्ट आहेत हे एका फोन कॉलवर आपण तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हो, आपण सगळीकडे डिलिव्हरी करतो, म्हणजे इंडियामध्ये पण आणि आउट ऑफ इंडिया पण आपल्याला हे प्रोडक्ट नक्कीच मिळून जाते. सो खूप छान माहिती मिळाली. अगदीच आपल्याकडे जे आपण इतर शेती बघतो त्या पलीकडे जाऊन आपण इथे लेमन ग्रासची शेती करतो आणि त्याच्यातनं हे प्रोडक्ट आपण तयार करतो. सो तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, हाऊस ऑफ सुगंधा यांनी तयार केलेले हे जे प्रोडक्ट आहेत, जसं इसेन्शियल ऑइल असेल, बाथ सोप असेल किंवा फ्लोअर क्लीनर असेल, हे जे प्रोडक्ट आहेत हे तुम्ही घर बसल्या फोन कॉलवर मागवू शकता. यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये देखील दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहोत. सो नक्की हे प्रोडक्ट तुम्ही घर बसल्या मागवा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.